एक सुखी संसार, दोन लेकरं, पत्नी रोहिणी जी आपलं आयुष्य कुटुंबासाठी जगत होती आणि एक पती प्रशांत ज्याच्या मनात शंकेची बीज घट्ट रुजली होती. या शंकेने एका क्षणात त्याच्या आयुष्याला रक्तरंजित वळण दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातील वडोले गावात घडलेले हे हत्याकांड ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज आपण पाहणार आहोत रोहिणी पाटील हत्याकांड, एक अशी कथा जिथं शंकेने संसार उद्ध्वस्त केला, दोन निरागस लेकरं आई वडिलांशिवाय राहिली आणि समाज हादरून गेला. रोहिणी साधी, सरळ, मेहनती मुलगी. माहेर सांगली जिल्ह्यात. शिक्षण झाल्यावर साधारण 8 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं प्रशांत मारुती पाटील या तरुणाशी. प्रशांत व्यवसायाने गॅरेज चालक. साधं जीवन, छोटा व्यवसाय, गावात सर्वांना परिचित. लग्न झाल्यावर काही वर्ष संसार नीट चालला. त्यांना 2 मुली झाल्या. मोठी मुलगी 6 वर्षाची आणि धाकटी 3 वर्षाची. पाहता पाहता रोहिणीचा संसार पूर्ण झाला. एक प्रेमळ आई आणि घर सांभाळणारी पत्नी म्हणून ती गावात ओळखली जाऊ लागली. पण या सुखी संसाराच्या आड कुठेतरी काहीतरी वाईट घडत होतं. प्रशांत स्वभावाने थोडा चिडखोर आणि संशयी होता. त्याला सतत वाटायचं रोहिणीचे परपुरुषाशी संबंध आहेत. गावात लोकांनी त्याला अनेकदा वाद घालताना पाहिलं होतं. कधी छोट्या कारणावरून भांडणं, कधी संशयामुळे सततचे ताण. रोहिणी मात्र 2 मुलांच्या भविष्यासाठी सगळं सहन करत होती. रोहिणीचे वडील मागील काही काळापासून आजारी होते. ती वारंवार वाळवा तालुक्यातील आपल्या माहेरच्या गावी म्हणजेच ढवळीला जायची. हाच विषय तिच्या आणि प्रशांतच्या भांडणाचा मुख्य कारण होतं. प्रशांतला वाटायचं की ती नेहमी माहेरीच रमते, त्यामुळे त्यांच्या मनात संशय आणि चिडचिड वाढली. सोमवारची संध्याकाळ होती. ढवळी गावातून रोहिणी आणि प्रशांत दोघेही दुचाकीवरून वडोले गावाकडे परत येत होते. रात्र झाली होती. सुमारे 8 वाजले असतील. वारणा नदीवरील पूल ओलांडल्यानंतर गावाजवळचा ओढा लागतो. त्या ओढ्याजवळ आल्यावर प्रशांतने अचानक दुचाकी थांबवली. रोहिणीला काहीतरी संशय आला, पण ती काही बोलायच्या आतच प्रसंग बदलला. प्रशांतने अचानक खिशातून चटणी काढली आणि ती थेट रोहिणीच्या डोळ्यात टाकली. डोळ्यात झोंबल्यामुळे रोहिणीला काहीच दिसेना. ती ओरडली. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत प्रशांतने कोयता हातात घेतला होता. अंधार दाटलेला, जागा निर्मनुष्य, मदतीला कोणीच नव्हतं. रोहिणी घाबरली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायचा प्रयत्न केला, पण डोळे जळजळत असल्याने ती पळू शकली नाही. त्या क्षणी प्रशांतने तिच्यावर वार करायला सुरुवात केली. पहिला वार डोक्यावर झाला, दुसरा वार थेट मानेवर. रोहिणीने हात पुढे करून वार झेलले, पण प्रशांत थांबला नाही. तो कोयत्याने सपासप वार करत राहिला. रोहिणीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, पण आसपास कोणीच नसल्याने मदतीला कोणी आलं नाही. काही क्षणातच रोहिणी जमिनीवर कोसळली. रक्ताने सगळं ठिकाण माखलं. तिचा मृत्यू जागीच झाला. पत्नीचा श्वास थांबल्याचं पाहून प्रशांत थोडा वेळ स्तब्ध उभा राहिला. त्याने हातातील कोयता मृतदेहावर टाकला आणि तेथून पळ काढला. रोहिणीला निर्दयपणे ठार मारल्यानंतर प्रशांत घटनास्थळावरून थेट घरी आला. त्याचा चेहरा तेसटलेला होता. घरच्यांसमोर उभं राहून तो शांत पण कठोर आवाजात म्हणाला, "मी रोहिणीला मारला आहे. आता मी 6 महिने इथे येणार नाही. माझ्या मुलींची जबाबदारी तुम्ही घ्या." सगळे अवाक झाले. कुणालाही विश्वास बसेना, पण प्रशांतने स्वतःच्या तोंडून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे धक्काच बसला. थोड्याच वेळाने गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावकरी हादरले. कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण प्रशांतने रक्ताने माखलेले कपडे आणि हात दाखवले. पोलिसांनाही कळवण्यात आलं. वडगाव पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. पंचनामा झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आणि हत्यार, कोयता घटनास्थळीच सापडला. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फॉरेन्सिक तपासात सिद्ध झालं की मृतदेहावर खोल जखमा आहेत. ह्या सरळ सरळ खून आहे. रोहिणीची हत्या झाल्याचं समजताच तिच्या माहेरचे ढवळी गावातील शेकडो नातेवाईक आणि ग्रामस्थ भदोले गावात दाखल झाले.
प्रत्येकजण हळहळीत आणि संतप्त होता. गावकऱ्यांमध्ये रोहिणीच्या पतीवर रागाची लाट पसरली होती. संशयित आरोपीच्या प्रशांतच्या दुचाकी गॅरेजसमोर जमा उभा राहिला आणि निषेध व्यक्त करायला लागले. त्यांनी रडून ओरडून म्हटले, सुखी संसार, 2 लहान मुलींची आई संपवून तू काय साधलं? रोहिणीवर असे अन्याय केला हा कसा सहन होईल? गावकऱ्यांनी सांगितलं, प्रशांत आधीपासूनच रागीट आणि संशयी होता, पण तो इतक्या टोकाला जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पोलिसांनी आरोपीवर 302, 201 अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2 लहान लेकरं, आईशिवाय बाप तुरुंगात, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त. प्रशांतच्या मनातली शंकेची जळमट इतकी वाढली की त्याने माणुसकीच गमावली आणि एका क्षणात सुखी संसार उद्ध्वस्त केला. शंका ही नात्यांची शत्रू आहे. विश्वास तुटला की आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि रोहिणी पाटील हत्याकांड हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.